नमस्कार, मी प्राध्यापक दगडूशेख परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली कोर्समध्ये स्वागत करतो. आतापर्यंतच्या लेक्चर्समध्ये आपण फंडामेंटल्स ऑफ बिझनेस, फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग, फंडामेंटल्स ऑफ टॅली, फंडामेंटल्स ऑफ ग्रुप आणि फंडामेंटल्स ऑफ लेजर्स इथपर्यंतची माहिती पाहिलेली आहे. त्यासोबतच आपण लेजर क्रिएशन, टोटल किती लेजर असतात, लेजर आणि ग्रुपमध्ये काय फरक आहे हे सिस्टमॅटिकली आपण पाहिलेलं आहे. आज आपण रिपोर्टिंग बद्दल, जे काही रिपोर्ट्स तयार होतात ते कशा पद्धतीने तयार होतात किंवा अल्टरेशन कशा पद्धतीने करायचे, रिपोर्टमध्ये चेंजेस कशा पद्धतीने होतात, ही सगळी माहिती आपण आज पाहणार आहोत. प्रिव्हियस लेक्चर पर्यंत आपण पाहिलं होतं ग्रुप. मेन ही गेटवे ऑफ टॅली स्क्रीन आहे. लक्षात ठेवा, ज्या कोणत्या व्यवसायाचे अकाउंटिंग आपल्याला करायचं आहे किंवा लेजर क्रिएशन करायचं आहे ती कंपनी अगोदर सिलेक्ट करणं महत्वाचं आहे. इथं त्या कंपनीचं फायनान्शियल इयर असतं, या ठिकाणी करंट डेट असते. तर ग्रुप क्रिएशन किंवा लेजर क्रिएशन मध्ये जायचं असेल गेटवे ऑफ टॅलीमध्ये अकाउंट ह्या अकाउंट इन्फो या ऑप्शनला त्या ठिकाणी एंटर करावं लागेल. अकाउंट इन्फो एंटर. जर ग्रुप क्रिएट करायचे असतील तुम्ही ग्रुपला एंटर करू शकता किंवा लेजर क्रिएट करायचे असतील लेजरला एंटर करू शकता. पण बाय डिफॉल्ट टॅलीनं ऑलरेडी 28 ग्रुप बनवून दिलेले आहेत. ग्रुपला मी एंटर केलं आणि मल्टिपल डिस्प्लेमध्ये जाऊन जर चेक केलं तर हे पहा, टॅलीनं ऑलरेडी 28 ग्रुप बनवून दिलेले आहेत. हे 28 ग्रुप मध्ये त्याला प्री डिफाईन्ड ग्रुप्स इन टॅली असं म्हणलं जातं आणि 13 सब ग्रुप, त्याच्यापैकी 15 प्रायमरी ग्रुप आहेत आणि 13 सब ग्रुप आहेत. प्रायमरी ग्रुप कोणाला म्हणलं जातं, ज्याला 4 पैकी एक हेडिंग दिली जाते, म्हणजे एक्सपेन्सेस, इन्कम, असेट आणि लायबिलिटी या 4 पैकी एक हेडिंग ज्या ग्रुपला दिली जाते त्याला प्रायमरी ग्रुप असं म्हणलं जातं. आणि सब ग्रुप या 15 पैकी एक हेडिंग ज्या ग्रुपला दिली जाते त्याला सब ग्रुप असं म्हणलं जातं. तर बाय डिफॉल्ट सहसा कुठल्याही व्यापाऱ्याला हे 28 ग्रुप सोडून वेगळा ग्रुप बनवायची गरज पडत नाही. तरी सुद्धा एखाद्या व्यापाऱ्याला जर ऍडिशनल ग्रुप जर बनवायचा असेल तर ऍडिशनल ग्रुप प्रायमरी देखील बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी डेप्रिसिएशन अकाउंट हे प्रायमरी ग्रुप मी एक्स्ट्रा बनवलेलं आहे. त्यासोबतच काही सबग्रुप जर 13 सबग्रुप सोडून आणखीन सबग्रुप जर तयार करायचे असतील ते देखील तयार करता येतात. या ठिकाणी आपण 3 ते 4 सबग्रुप तयार केलेले आहेत. हे बघा, औरंगाबाद डेटर्स, लातूर डेटर्स, मुंबई डेटर्स, पुणे डेटर्स आणि सोलापूर डेटर्स हे 4 सबग्रुप आपण तयार केलेले आहेत. तर तसं तर बाय डिफॉल्ट 15 प्रायमरी ग्रुप आहेत, 13 सबग्रुप आहेत. याच्यावर देखील प्रत्येक व्यवसायाचं काम चालू राहतं. तरी सुद्धा ऍडिशनल प्रायमरी किंवा सबग्रुप जर तयार करायचे असतील तर तुम्ही ग्रुप क्रिएशन, सिंगल ग्रुप क्रिएशन किंवा मल्टिपल ग्रुप क्रिएशन मधून सुद्धा बनवू शकता. परंतु जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना ग्रुप बनवण्याची गरज कमीच पडते. त्यानंतर आपण पाहिलं होतं लेजर क्रिएशन. हे लेजर क्रिएट, सिंगल लेजर, सिंगल क्रिएट. ऍट अ टाइम एक एक लेजर तर तयार करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला येस करावं लागतं म्हणून सांगितलं होतं. तर एका वेळेस एकच लेजर बनवायचं असेल, एकदाच सेव्हिंग करायची असेल तर सिंगल लेजर क्रिएशन मध्ये आपण जातो. या ठिकाणी F12च्या सेटिंग आपण पाहिल्या होत्या की ऍडिशनल इन्फॉर्मेशन सहित जर लेजर क्रिएशन करायचं असेल F12 मध्ये 2 ऑप्शन येस करणं गरजेचं आहे. प्रोव्हाइड ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन इन मास्टर्स अँड प्रोव्हाइड ऍड्रेसेस फॉर लेजर अकाउंट्स हे 2 ऑप्शन या ठिकाणी येस करणं गरजेचं आहे. त्यानंतर हे झालं सिंगल लेजर क्रिएशन. त्यानंतर क्रिएट केलेले लेजर जर एक एक लेजर जर पाहायचं असेल तर डिस्प्लेमध्ये आपण जाऊ शकतो आणि एक एक लेजर आपण डिस्प्ले करून त्या ठिकाणी पाहू शकतो. हे बघा, डिस्प्ले म्हणजे फक्त आपल्याला पाहता येतं, याच्यामध्ये काही चेंजेस करता येत नाहीत. क्रिएटमध्ये आपण नवीन लेजर तयार करू शकतो, डिस्प्लेमध्ये पाहू शकतो. पण अल्टर करायचंय तर अल्टर या ऑप्शनमध्ये जाऊ शकतो आपण आणि अल्टर म्हणजे एखाद्या लेजरचं नाव, ग्रुप, त्याची अमाऊंट, त्याचे अदर डिटेल्स हे आपल्याला या ठिकाणी सहज चेंजेस करता येतात आणि एंटर करून सेव्ह करता येतं. म्हणजे एका वेळेस एकच लेजर जर चेंज करायचं असेल तर सिंगल अल्टर या ऑप्शनमध्ये जातो. तर या ठिकाणी एक लेजर तयार करायचं असेल सिंगल लेजर क्रिएट, पाहायचं असेल डिस्प्ले आणि चेंजेस करायचे असतील अल्टर. पण ऍट अ टाइम अनेक लेजर जर तयार करायचे असतील तर त्या ठिकाणी मल्टिपल लेजर क्रिएटमध्ये आपण जातो आणि या ठिकाणी एकाच वेळेस अनेक लेजर आपण तयार करू शकतो. ज्यावेळेस एका वेळेस अनेक लेजर तयार करायचे असतात त्यावेळेस मल्टिपल लेजर क्रिएशन करता येतं. काही मिस्टेक झाले असतील, पाहायचे असतील सगळे एकदाच तर मल्टिपल डिस्प्लेमध्ये जाऊन
एकत्र आपल्याला पाहता येतील. आपण ही असाइनमेंट या ठिकाणी ऑलरेडी सोडवलेली आहे. झालेले लेजर चेंजेस करायचे असतील, एकदम एक मिस्टेक झालेली असेल तर सिंगल अल्टरमध्ये जाऊन तुम्ही चेंज करू शकता. पण अनेक ठिकाणी चुका झालेल्या आहेत आणि एकदाच करेक्शन करायचं आहे तर मल्टिपल लेजर अल्टरमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि या ठिकाणी तुम्हाला ऍट अ टाइम सर्व लेजर देखील अल्टर करता येतात. सेव्ह करायचं असेल एंटर करत सेव्ह करू शकता किंवा एस्केप करून तुम्हाला मागे येता येईल. अशा पद्धतीने लेजर क्रिएशन, ग्रुप क्रिएशन, लेजर डिस्प्ले, ग्रुप डिस्प्ले हे आपण पाहिलेलं आहे. सहसा तुम्हाला मी सांगितलं एक्सपेन्सेस आणि इन्कमचं ओपनिंग बॅलन्स नसतं. आपण प्रॅक्टिससाठी इथं एक्सपेन्सेस आणि इन्कमचं ओपनिंग बॅलन्स दिलं होतं. फक्त आणि फक्त असेट आणि लायबिलिटीचंच ओपनिंग बॅलन्स असतं. ज्या कुणाला फर्स्ट टाइम टॅलीमध्ये अकाउंटिंग करायची आहे त्यांना ज्या व्यवसायाचं अकाउंटिंग करायचंय त्या व्यवसायाचं 1 एप्रिलचं ओपनिंग बॅलन्सेस त्या ठिकाणी लिहावे लागतात. ओपनिंग बॅलन्स फक्त असेट आणि लायबिलिटीचे घेतले जातात. तर ज्या कुणाला फर्स्ट टाइम टॅलीमध्ये रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे त्यांना प्रिव्हियस इयरचं क्लोजिंग किंवा 1 एप्रिलचं ओपनिंग असेटचे जेवढे काही लेजर आहेत त्या सगळ्या लेजरचे ओपनिंग बॅलन्सेस आणि लायबिलिटीचे जेवढे लेजर आहेत त्या सर्व लेजरचे ओपनिंग बॅलन्सेस लिहिणं कंपल्सरी आहे. ओपनिंग बॅलन्सेस लिहिल्याशिवाय आपण त्या व्यवसायाचे अकाउंटिंग चालू करू शकत नाही. त्यामुळे एक्सपेन्स आणि इन्कमचे ओपनिंग बॅलन्स कंपल्सरी नाही आहेत, परंतु असेट आणि लायबिलिटीचे ओपनिंग बॅलन्स कंपल्सरी आहेत. कारण की 31 मार्चला ते लेजर क्लोज झालेले असतात आणि 1 एप्रिलला त्यांची ओपनिंग झालेली असते. त्यामुळे ओपनिंग बॅलन्सेस लिहिल्यामुळं प्रिव्हियस इयरचं अकाउंट आणि या इयरचं अकाउंट इझिली मॅच करणं सोपं जातं. तर हे दोन्ही साईड या ठिकाणी इक्वल आल्या पाहिजेत. असेट आणि लायबिलिटी बॅलन्स शीटची टोटल कधीही इक्वल असते. या दोन्ही साईड इक्वल आल्या पाहिजेत. या जर इक्वल आल्या नाहीत तर 4 ठिकाणी मिस्टेक होतात. त्या मिस्टेक कोणत्या असतात? अल्टरमध्ये जाऊन तुम्ही चेंजेस करू शकता. पहिली मिस्टेक होऊ शकते एखादं लेजरचं नाव तुम्ही चुकीचं टाईप केलेलं आहे किंवा एखाद्या लेजरचं नावच टाईप करायचं राहिलेलं आहे. ही मिस्टेक सहज सुधारता येते. तुम्हाला इथं फक्त लक्ष द्यावं लागेल. दुसरी मिस्टेक होते ग्रुपमध्ये चूक झालेली आहे. ग्रुपमधली मिस्टेक टाळायची असेल तर वारंवार तुम्हाला ग्रुप आणि त्याचे एक्झाम्पल याचं रिव्हिजन करावं लागेल. ही सुद्धा मिस्टेक कमी होईल. तिसरी मिस्टेक होते अमाऊंट किंवा बॅलन्स टाकण्यामध्ये. 1000च्या ठिकाणी 100 टाकलेलं आहे किंवा 1000च्या ठिकाणी 10,000 टाकलेलं आहे. या ठिकाणी तिसरी मिस्टेक होऊ शकते. बाय प्रॅक्टिस करून तुम्ही ही सुद्धा मिस्टेक सुधारू शकता. आणि चौथी मिस्टेक होते डेबिट आणि क्रेडिटमध्ये. डेबिट आणि क्रेडिटसाठी शॉर्टकट फॉर्म्युला दिलेला आहे. एक्सपेन्सेस आणि असेटचं बॅलन्स डेबिट असतं, इन्कम आणि लायबिलिटीचं बॅलन्स त्या ठिकाणी क्रेडिट असतं. तर सहसा या 4च चुका होतात. लेजरचं नाव चुकीचं टाईप केलेलं आहे किंवा राहिलेलं आहे, ग्रुप चुकलेला आहे, अमाऊंट चुकलेलं आहे किंवा डेबिट क्रेडिट चुकलेलं आहे. हे 4ही मुद्दे जर तुम्ही बरोबर टाकलेले असतील तर हे दोन्ही साईड तुमचं ओपनिंग बॅलन्स बरोबर आलंच पाहिजे. कारण की या 4 मिस्टेक सोडून 5वी मिस्टेक होत नाही. सगळं बरोबर असेल एंटर करत सेव्ह करायचं आहे. हे झालं. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं सिंगल लेजर क्रिएट, डिस्प्ले, अल्टर कशा पद्धतीने केलं जातं, मल्टिपल लेजर क्रिएट, डिस्प्ले, अल्टर कशा पद्धतीने होतं, लेजर क्रिएशन करताना कोणकोणत्या मिस्टेक होतात आणि ते कशा सॉल्व्ह करायचे हे पाहिलेलं आहे. आता हे सर्व झाल्यानंतर टॅलीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य रिपोर्टिंग ऑटोमॅटिक तयार होतं. पूर्वीच्या अकाउंटंटला किंवा मुनीमजींना सगळे रिपोर्ट स्वतः तयार करावे लागायचे, परंतु टॅली या सॉफ्टवेअरचं असं वैशिष्ट्य आहे की जेवढे काही अकाउंटिंग आपण केलेली आहे सगळ्यांचे रिपोर्ट ऑटोमॅटिक तयार होतात. याच्यासाठी एस्केप करून मागे यावं लागेल. एस्केप. हे झालं मेन स्क्रीन. मेन स्क्रीन म्हणजे ही गेटवे ऑफ टॅली हेडिंग आहे, ही मेन स्क्रीन आहे. तर या मेन स्क्रीनमध्ये रिपोर्ट्स ऑप्शन आहे. या ठिकाणी रिपोर्ट्स ऑप्शनमध्ये बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस अकाउंट हे वेगवेगळे रिपोर्ट देण्यात आलेले आहेत. तर हे रिपोर्ट ऑटोमॅटिक टॅलीमध्ये तयार होतात. पहिला रिपोर्ट आपण पाहणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे बघा ॲरो कीनं अप डाऊन ॲरो कीनं तुम्ही अप डाऊन करू शकता. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑप्शनला आलेलो त्या ठिकाणी एंटर करायचं आहे. आता हा रिपोर्ट या ठिकाणी शॉर्टमध्ये दाखवतोय फक्त ओपनिंग स्टॉक, परंतु ओपनिंग स्टॉकमध्ये काय आहे परचेस अकाउंट, परंतु परचेस अकाउंटमध्ये कोणते लेजर आहेत हे सगळे डिटेल्स या ठिकाणी दाखवत नाहीये. डिटेलमध्ये पाहायचं असेल हे बघा या ठिकाणी ऑप्शन आहे डिटेल्ड. माऊसनं देखील क्लिक करू शकता किंवा F1च्या खाली सिंगल अंडरलाईन आहे. F1च्या खाली सिंगल अंडरलाईन आहे म्हणजे कीबोर्डवरून तुम्ही Alt+F1 देखील प्रेस करू शकता किंवा या ठिकाणी मी डिटेल्ड ऑप्शनला माऊसनं क्लिक केलेलं आहे. हे बघा डिटेलमध्ये आलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2 पार्टमध्ये डिवाइड होतं. हा जो वरचा पहिला पार्ट आहे तो पार्ट आहे ट्रेडिंग अकाउंट
आणि दुसरा जो पार्ट आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या रिपोर्टमध्ये टॅलीचे टोटल 6 ग्रुप इन्व्हॉल्व असतात. परचेस, सेल्स, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम. तर 28 पैकी 6 ग्रुप हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रिपोर्टमध्ये असतात. तर ओपनिंग स्टॉक किती आहे? 1000. टोटल परचेस आपलं किती झालेलं आहे? टोटल परचेस झालेलं आहे 10,000चं. त्यानंतर परचेस अकाउंटमध्ये 5,000चं. परचेस रिटर्न केलेलं आहे 2,000. शिल्लक म्हणजे रिटर्न मायनस केल्यानंतर टोटल या वर्षीची खरेदी आहे 13,000 रुपये. तर हा रिपोर्ट ऑटोमॅटिक तयार झालेला आहे. त्यानंतर या वर्षीचं टोटल डायरेक्ट एक्सपेन्सेस झालेले आहेत 2,000. तर याचा अर्थ 13,000 आणि 2,000 टोटल 15,000 रुपये या ठिकाणी काय झालेलं आहे? खर्च आपला झालेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर इन्कम साइडमध्ये टोटल सेल्स 15,000चं झालेलं आहे. सेल्स रिटर्न 2,000 म्हणजे 13,000चं सेल झालेलं आहे. आणि डायरेक्ट इन्कम 4,000चं झालेलं आहे. तर हे 13 आणि 4 17 आणि क्लोजिंग स्टॉक 1,000 18,000. तर 18,000 रुपये 2020-21चं उत्पन्न झालेलं आहे. आणि 16,000 हे 1,000 हे 13,000 14,000 आणि हे 2,000 16,000. 16,000 रुपये या ठिकाणी खर्च झालेला आहे. म्हणजे शिल्लक 2,000 रुपये राहतात. तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये डायरेक्ट इन्कमची साईड जर मोठी झालेली असेल आणि डायरेक्ट एक्सपेन्स साईड जर कमी झालेली असेल तर जे आन्सर असतं त्याला म्हणतो आपण ग्रॉस प्रॉफिट. डायरेक्ट इन्कम मायनस डायरेक्ट एक्सपेन्सेस याचा आन्सर येतं ग्रॉस प्रॉफिट. म्हणजे एकूण नफा आपल्याला झालेला आहे 2,000. याच्या उलट जर झालं डायरेक्ट एक्सपेन्सेसची टोटल जास्त झालेली असेल आणि डायरेक्ट इन्कमची टोटल कमी असेल तर त्याला म्हणलं जातं ग्रॉस लॉस. तर हा ट्रेडिंग अकाउंटचा रिझल्ट आहे. म्हणून तुम्हाला म्हणलेलं आहे की एक्सपेन्स आणि इन्कमचं ओपनिंग बॅलन्सेस का नसतात? कारण की हे अकाउंट क्लोज होऊनच हा प्रॉफिट तयार होतो. या ठिकाणी डायरेक्ट इन्कमचे सगळे अकाउंट क्लोज झालेले आहेत. डायरेक्ट एक्सपेन्सेसचे सगळे अकाउंट क्लोज झालेले आहेत आणि हे दोन्ही अकाउंट क्लोज होऊन ग्रॉस प्रॉफिट आलेलं आहे 2,000 रुपये. तर व्यवसायामध्ये जर ग्रॉस प्रॉफिट आलेला असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ग्रॉस प्रॉफिट बॅलन्स फॉरवर्ड लिहिलं जातं आणि जर ग्रॉस लॉस झाला असेल तर प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला लिहिलं जातं. तर हा ग्रॉस प्रॉफिट लक्षात ठेवा. ट्रेडिंग अकाउंटमध्ये 4 ग्रुप येतात. परचेस, सेल्स, डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम. आणि याचा आन्सर डायरेक्ट इन्कमची टोटल जास्त असेल तर ग्रॉस प्रॉफिट येतो आणि डायरेक्ट एक्सपेन्सेसची टोटल जास्त असेल तर ग्रॉस लॉस येतो. तर हे दोनच आन्सर येतात आणि या ठिकाणी डायरेक्ट इन्कम आणि डायरेक्ट एक्सपेन्सेसचे अकाउंट क्लोज होऊन ग्रॉस प्रॉफिट तयार होतो. हा ग्रॉस प्रॉफिट पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येतो. या ठिकाणी इनडायरेक्ट इन्कम झालेले आहेत 8,000 आणि इनडायरेक्ट इन्कम ग्रॉस प्रॉफिट 2,000 झालेलं आहे आणि इनडायरेक्ट इन्कम 8,000. टोटल इन्कम झालेले आहे 10,000 आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय 10,000 झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी इनडायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची टोटल बरोबर आलेली आहे. त्याच्यामुळे नेट प्रॉफिट नाहीये किंवा नेट लॉसही नाहीये. जर इनडायरेक्ट इन्कमची जर टोटल जास्त येत असेल तर इनडायरेक्ट इन्कम मायनस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस नेट प्रॉफिट येतो आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची जर टोटल जास्त असेल तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस इनडायरेक्ट इन्कम नेट लॉस येतो. ज्या पद्धतीने आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घेतलं त्याच पद्धतीनं नेट प्रॉफिट जर झाला तर बॅलन्स शीट कॅपिटलमध्ये ते ऍड केलं जातं आणि नेट लॉस झाला तर बॅलन्स शीट कॅपिटलमधून ते मायनस केलं जातं. अशा पद्धतीनं हे 2 रिपोर्ट ऑटोमॅटिकली टॅलीमध्ये तयार झालेले आहेत. पहिला अकाउंट ट्रेडिंग अकाउंट त्याचा रिझल्ट आहे ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. दुसरा रिपोर्ट तयार होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्याचा रिझल्ट नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस येतो. त्यानंतर पुढचा रिपोर्ट तयार होतो बॅलन्स शीट. मग मागे यायचंय एस्केप करून मागे यायचंय. मागे येण्यासाठी एस्केप हे बघा बॅलन्स शीट एंटर. डिटेलमध्ये पाहायचंय या ऑप्शनला क्लिक करू शकता. हे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये सुद्धा टोटल 22 ग्रुप आहे म्हणून सांगितले होते तुम्हाला मी. 22 ग्रुप पैकी लायबिलिटी साईडला 12 ग्रुप आहेत आणि असेट साईडला 10 ग्रुप असलेले आपल्याला दिसून येतील. तर लायबिलिटी साईडमध्ये टोटल आपल्या व्यवसायाचं कॅपिटल 1,000 आहे आणि रिझर्व्ह अँड सरप्लस 1,000 टोटल 2,000. आता कॅपिटलमध्ये टोटल काय येत आहे कारण की कॅपिटल अकाउंटचाच सबग्रुप रिझर्व्ह अँड सरप्लस आहे म्हणून टोटल कॅपिटल अकाउंट या हेडिंग खाली त्या ठिकाणी दाखवत आहे.
आता या ठिकाणी लोन्स लायबिलिटीचे हेडिंग 4000 दाखवत आहे आणि हे सगळे बँक ओडी, सेक्युअर्ड लोन, अनसेक्युअर्ड लोन, बँक लोन या ठिकाणी दाखवत आहे. याचा अर्थ आहे की लोन्स लायबिलिटीचे हे सब ग्रुप आहेत, त्यामुळं या सर्वांची एकत्र टोटल या ठिकाणी दाखवत आहे. तर लोन्स लायबिलिटी हा प्रायमरी ग्रुप आहे आणि त्याचे 3 सब ग्रुप आहेत, सेक्युअर्ड, अनसेक्युअर्ड आणि बँक ओडी. ह्या सर्वांची टोटल 4000 आहे. करंट लायबिलिटी प्रायमरी ग्रुप आहे, त्याचे 3 सब ग्रुप आहेत, ड्युटीज अँड टॅक्सेस, प्रोव्हिजन आणि सन्ट्री क्रेडिटर. या सर्वांची मिळून टोटल 4000 आलेली आहे. ब्रँच अँड डिव्हिजन 1000, सस्पेन्स अकाउंट त्या ठिकाणी 1000. अशा पद्धतीने बॅलन्स शीट लायबिलिटी साईडची टोटल आहे 12000. असेट साईड टोटल असेट फिक्स असेट 3000ची आहे, इन्व्हेस्टमेंट 1000चं आहे आणि करंट असेट प्रायमरी ग्रुप आहे, त्याच्यात 6 सब ग्रुप आहेत. या सगळ्यांची मिळून टोटल 7000 आहे आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस 1000, असं टोटल 12000. लक्षात ठेवा, बॅलन्स शीटची टोटल कुठलाही व्यवसाय असेल इक्वल आली पाहिजे. बॅलन्स शीटची टोटल जर इक्वल येत नसेल तर तुम्ही वर्षभर जी अकाउंटिंग केलेली आहे ती अकाउंटिंग कुठेतरी त्या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे. बॅलन्स शीट इक्वल आलीच पाहिजे. बॅलन्स शीटची टोटल बरोबर येणं कंपल्सरी आहे. ही जर टोटल बरोबर येत असेल तरच तुम्ही केलेलं अकाउंटिंग बरोबर आहे असं समजलं जातं. ही टोटल जर बरोबर येत नसेल तर तुम्हाला मागचे सगळे रेकॉर्ड चेक करणं महत्वाचं आहे. तर बॅलन्स शीटमध्ये टोटल 22 ग्रुप येतात, 12 ग्रुप लायबिलिटी साईडला, 10 ग्रुप असेट साईडला. आणि बॅलन्स शीट बरोबर आली म्हणजे तुमचं फायनल अकाउंट त्या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. फायनल अकाउंट म्हणजे तुमच्या व्यवसायाचं शेवटचं स्टेटमेंट, म्हणजे 31 मार्च इयर संपत असताना शेवटचा जो रिपोर्ट असतो तो म्हणजे बॅलन्स शीट असते. आणि बॅलन्स शीटमध्ये लक्षात येतं की वर्षभरामध्ये आपल्या किती असेट वाढलेले आहेत, किती लायबिलिटी वाढलेल्या आहेत, किती फायदा झालेला आहे. फायदा झाला तर भांडवल वाढतं आणि नुकसान झालं तर भांडवल त्या ठिकाणी कमी होतं. तर हे रिपोर्टिंग आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि हे रिपोर्ट ऑटोमॅटिक तयार होतात. तर हा रिपोर्ट आपण कशावरून बनवलेला आहे? फक्त ओपनिंग बॅलन्सेसनं बनवलेला आहे. येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये आपण व्हाउचर क्रिएशन करत असताना डेली जेव्हा ट्रान्झॅक्शन सोडवतो त्यावेळेस कशा पद्धतीने रिपोर्ट तयार होणार आहेत ते देखील आपण येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये कंटिन्युअसली पाहत राहणार आहोत. की डे वाईज लक्षात ठेवा, टॅली ऑटोमॅटिक रिपोर्ट त्या ठिकाणी तयार करतं. पूर्वी हे सर्व रिपोर्ट पाहण्यासाठी वर्षभर वेटिंग करावं लागायचं, पण आता तसं गरज नाहीये. तुम्ही एक जरी ट्रान्झॅक्शन सोडवलं ऑटोमॅटिक बॅलन्स शीट अपडेट होते, ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस अकाउंट त्या ठिकाणी अपडेट होतो. म्हणजे सगळ्यात जास्त वेळ ज्या कामासाठी जायचा तो म्हणजे रिपोर्टिंग, ते काम टॅली ऑटोमॅटिक करत आहे. किंवा सगळ्यात अवघड काम जे म्हणलं जायचं फायनल अकाउंट बनवणं, तेच काम टॅली हे सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक करत आहे. त्याच्यामुळं कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग करणं सोपं झालेलं आहे. हा सगळ्यात मोठा फायदा टॅली या सॉफ्टवेअरचा झालेला दिसून येईल. पूर्वी मुनिमजी किंवा अकाउंटंटला 12 महिने जर्नल एंट्री करावी लागायची, 12 महिने लेजर पोस्टिंग करावं लागायचं, त्यानंतर ट्रायल बॅलन्स तयार करणं आणि सगळ्यात शेवटी फायनल अकाउंट तयार करणं, हे सर्व काम अकाउंटंटला करावं लागायचं. आता अकाउंटंटला फक्त ट्रान्झॅक्शन सोडवायचे आहेत, लेजर क्रिएशन स्वतः टॅली करतं, ट्रायल बॅलन्स स्वतः सॉफ्टवेअर बनवतं, इव्हन ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट, बॅलन्स शीट सुद्धा स्वतः सॉफ्टवेअर बनवतं. ट्रायल बॅलन्स बनवलेलं जर पाहायचं आहे, या ठिकाणी डिस्प्लेमध्ये यायचंय, एंटर, डिस्प्लेमध्ये ट्रायल बॅलन्स ऑप्शन, एंटर. हे बघा टोटल इथं 41,000, इथं 41. डिटेलमध्ये पाहायचं आहे, हे डिटेल्ड ऑप्शन. हे बघा ग्रुप आणि त्याचे सब ग्रुप, सब लेजर, ही सगळी माहिती या ठिकाणी येते. ट्रायल बॅलन्स सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहू शकतो. आणि कशा पद्धतीने प्रोसेस आलेली प्रोसेस इथं दाखवतं. टॅली मेन मध्ये गेटवे ऑफ टॅलीमध्ये गेलेलो आहोत, त्याच्यामध्ये डिस्प्ले मेनू मध्ये आपण ट्रायल बॅलन्स हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर हा रिपोर्ट आलेला आहे. तर टॅलीमध्ये ट्रायल बॅलन्स ऑटोमॅटिक तयार होतं. त्यानंतर प्रॉफिट लॉस मध्ये ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट लॉस अकाउंट ऑटोमॅटिक तयार होतं. ट्रेडिंग अकाउंटचा रिझल्ट असतो ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस, तो पुढे प्रॉफिट लॉसला ट्रान्सफर होतो. प्रॉफिट लॉसचा रिझल्ट असतो नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस, तो पुढे बॅलन्स शीटला ट्रान्सफर होतो. आणि बॅलन्स शीटमध्ये जर फायदा झालेला असेल तर तुमचं भांडवल वाढतं, इन्क्रीज होतं, आणि नुकसान झालं असेल तर भांडवल कमी होतं, डिक्रीज होतं. आणि बॅलन्स शीटची टोटल कधीही इक्वल येते. बॅलन्स शीटची टोटल इक्वल आलेली आहे याचा अर्थ 12 महिने जे तुम्ही अकाउंटिंग केलेली ती बरोबर आहे. बॅलन्स शीटची टोटल कुठेतरी मिस्टेक होत आहे याचा अर्थ तुम्हाला मागे काही चेंजेस करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण रिपोर्टिंग या ठिकाणी पाहिलेली आहे. या 5-6 लेक्चरमध्ये चौथा जो आपला टॉपिक चालू होता फंडामेंटल्स ऑफ लेजर,
विथ असाइनमेंट हा टॉपिक आपण या ठिकाणी पूर्ण करत आहोत. या टॉपिकमध्ये आपण लेजर आणि ग्रुप मधला फरक पूर्ण सांगितलेला आहे. त्यासोबतच लेजर हे विदाऊट लेजर ट्रान्झॅक्शन पूर्ण होऊ शकत नाही आणि विदाऊट ग्रुप रिपोर्टिंग या ठिकाणी प्रॉपर होऊ शकत नाही. फक्त ग्रुप असल्यामुळेच हा व्यवस्थित रिपोर्ट या ठिकाणी तयार झालेला आहे. टोटल 4 नेचर ऑफ ग्रुप असलेले आपण पाहिलेले आहेत. एक्सपेन्सेस, इन्कम, असेट आणि लायबिलिटी. त्याच्यापासून 28 प्री डिफाईन्ड ग्रुप तयार झालेले आहेत. त्याच्यापैकी 15 ग्रुपना आपण प्रायमरी ग्रुप म्हणतो, 13 ग्रुपना सब ग्रुप असं म्हणतो. प्रायमरी ग्रुप कोणाला म्हणलं जातं? ज्याला 4 नेचर ऑफ ग्रुप पैकी एक हेडिंग आहे, एक्सपेन्स, इन्कम, असेट, लायबिलिटी, त्यांना प्रायमरी म्हणलं जातं. आणि सब ग्रुप कोणाला म्हणलं जातं? ज्याला 15 पैकी एक हेडिंग आहे, 15 प्रायमरी ग्रुप पैकी एक हेडिंग आहे, त्याला सब ग्रुप असं म्हणलं जातं. याच्या व्यतिरिक्त जर ऍडिशनल प्रायमरी ग्रुप तयार करायचे असतील ते देखील तुम्ही तयार करू शकता किंवा ऍडिशनल सब ग्रुप तयार करायचे असतील ते तयार करू शकता. पण सहसा टॅलीमध्ये ग्रुप क्रिएशनचं काम कमी असतं आणि लेजर क्रिएशन मोठ्या प्रमाणावर करण्यात येतं. लेजर क्रिएशन केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचे रिपोर्ट्स तयार होतात. तर सर्व आपण डिटेलमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेजर आणि ग्रुप मधला फरक सांगितलाय. असाइनमेंट सोडवून दाखवलेली आहे. असाइनमेंट कशी सोडवायची, सिंगल लेजर, मल्टिपल लेजर कशा पद्धतीने क्रिएट करायचे, सिंगल डिस्प्ले किंवा मल्टिपल डिस्प्ले कशा पद्धतीने असतं किंवा अल्टरेशन कशा पद्धतीने करायचे हे पाहिलेलं आहे. रिपोर्ट कशा पद्धतीने पाहायचे हे देखील आपण पाहिलेलं आहे. आणि रिपोर्टमध्ये चेंजेस कसे करायचे हे देखील आपण पाहिलेलं आहे. रिपोर्टमध्ये ट्रायल बॅलन्स कसं पाहायचं, ट्रेडिंग अकाउंट कशा पद्धतीने पाहिलं जातं, प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट, त्यानंतर डिटेलमध्ये कसं पाहिलं जातं हे देखील आपण सिस्टमॅटिकली पाहिलेलं आहे. जर तुम्हाला काही अडचणी असतील पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. लक्ष देऊन ऐकल्यानंतर तुमच्या अडचणी लिहून काढा. अडचणी असतील ते मला व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला अँसर दिले जाईल. अडचणी नसतील मी जे क्वेश्चन विचारलेले आहेत त्याचे अँसर्स द्या. आणि परत सांगतो, जेवढा वेळ मी शिकवलेला आहे, अर्धा तास जर मी शिकवलेला असेल, अर्धा तास जरी तुम्ही टॅली या सॉफ्टवेअरमध्ये प्रॅक्टिस केली तरच तुमचं हे सॉफ्टवेअर परफेक्ट होणार आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. लक्षात ठेवा, प्रॅक्टिस केल्यामुळेच कोणती गोष्ट त्या ठिकाणी परफेक्ट होते. तुम्हाला टॅली हे सॉफ्टवेअर वापरून परफेक्ट अकाउंटंट व्हायचं, एखाद्या व्यवसायाचं अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि टॅक्सेशनचं काम इफेक्टिव्हली सांभाळायचं आहे तर तुम्हाला प्रॅक्टिस करणं या ठिकाणी गरजेचं आहे. प्रॅक्टिस करताना कोणती जरी अडचण आली मला विचारा. तुमच्या प्रत्येक क्युरीचं, प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन त्या ठिकाणी 100% करण्यात येईल. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.